मी आज सुकळी गावामध्ये आलेलो आहे। सुकळी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर। माझं नाव विजय पालवे आहे। बोदेगाव बेट माझ्याकडे आहे, वनरक्षक आहे मी। तर बिबट्या सध्या अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वावर सुरू झाला आहे। काही ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याने काही माणसं मुलांवर, छोट्या मुलांवर, मोठ्या माणसांवर केलेलं नाही, पण छोट्या मुलांवर जे आपल्या उंचीपेक्षा असे छोटे आहेत समजा त्यांच्यावर अटक केलेला आहे। काही घटना अशा झालेल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तर आपल्या ग्रामस्थांना काय काळजी घ्यायची यासाठी मी माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सुकळी गावामध्ये आलेलो आहे। तर बिबट्याचं महत्त्वाचं म्हणजे बिबट्याचे आता इथं पोस्टर आहे, याच्यावर पहा सगळे बिबट्याचा कलर कसा आहे ते तर सगळ्यांना मोबाईलवर पण कळतंय, त्याच्यावर ठसे कसे असतात ते पण आहे, बिबट्यामध्ये नेमकं काय असते ते पहा। अशा पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावर पण असे ठसे असतात, किंवा असा तपकिरी रंगाचा त्याचा आकार असतो, गोल असे त्याच्यावर टिपके असतात। आणि पायाचे त्याचे ठसे जर म्हणलं तर ते जर रानातून वगैरे जे गेला तर त्याचे नखे आहेत, ते नख्यात काय त्याच्यामध्ये येत नाही, त्याचा पायाचा ठसा त्याच्यामध्ये नाही, हे आईचं पण आहे, पायाचा ठसा याच्यामध्ये आलेला आहे। त्याच्या पायात नक्की जर आली तर ती पायाचा ठसा बिबट्याचा नाही, नख्या त्याच्यामध्ये बिबट्यात येत नाही, चालताना त्याचे पायाचे नखे बाहेर येत नाही, असं ओळखून घ्यायचं। बाकी इथं जर पाणी असेल तर त्याच्यापासून शक्यतो माणसाला धोका नाही, बिबट्यापासून पण जास्त नाही, पण एखादा जर नरभक्षक वगैरे झाला तरच त्यापासून आपल्याला धोका आहे। पण जास्त करून तर आपल्या भागामध्ये अशी घटना पुढे काही झालेली नाही। तर त्यासाठी काय आपण काय काळजी घ्यायची आहे, तर रात्रीच्या वेळी आपण दारे वगैरे धरायला जातो तर ते दारे धरताना आपण मोठ्या मोबाईल, एक तर मोबाईल जवळ पाहिजे, मोठ्या आवाजामध्ये मोबाईलवर गाणे वगैरे लावले पाहिजे। महत्वाचं टॉर्च, आपल्याकडे मोठी टॉर्च असेल तर मोठी टॉर्च आपल्याकडे पाहिजे। त्यानंतर एखादी काठी पाहिजे, त्या काठीला घुंगरू वगैरे लावलेलं पाहिजे। घुंगरूच्या आवाजाने बिबट्याला असं वाटतं की एखादं कोणतरी माणूस येत आहे, तो जरी आला तरी तो आपली त्याची दिशा बदलून निघून जातो बाजूला। आणि गाणे चालू असेल तर त्याला वाटतं की इथं कोणतरी माणसं बऱ्यापैकी आहेत, तर तो काय करतो मग बिबट्या त्याचा मार्ग जर आला तर त्याची दिशा बदलून निघून जातो, त्याला वाटतं इथं माणसं आहेत। आणि काम करताना जर असं खाली वाकून काम केलं तर त्याला वाटतं आपल्यापेक्षा छोटी शिकार आहे, त्याला कळत नाहीये माणूस आहे का काय, फक्त त्याला वाटतं आपली ही छोटी शिकार आहे। जर आपल्या गुडघ्याच्या खाली उंचीचं छोटं मुलं वगैरे असेल तर ती काळजी घेणं महत्वाचं आहे। खाली वाकून जास्त काम करायचं नाही, केलं तर मग गाणी वगैरे मोठ्या आवाजामध्ये लावणं गरजेचं आहे, ही आपण काळजी घ्यायची आहे। आणि लहान मुलांना शक्यतो संध्याकाळी घराच्या बाहेर 6-7च्या सुमारास जास्त करून, आता टायमिंग संध्याकाळचं झालंय, 6-7च्या नंतर जास्त ऍक्टिव्ह व्हायला लागले बिबट्या, तर त्यानंतर लहान मुलांना शक्यतो घराबाहेर जास्त थोडं लक्ष ठेवायचं, किंवा घराला कंपाऊंड असेल तर मग अजून चांगलं, कंपाऊंड वगैरे असलं दाराने कुंपण करून घेतलं तर अजूनच चांगलं होईल। आणि शक्यतो काठी आणि टॉर्च हेच महत्वाचं आहे, हे बाळगणं गरजेचं आहे। आणि काही जर घटना घडली किंवा पुढे काही दिसला तर वन विभागाला कळवा, आम्ही तुरंत येऊ आणि पुढची काही कारवाई असेल ती कारवाई आम्ही करून घेऊ।